हॅलो, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आपण कोल्हापूरला टाटा बाय बाय करणार आहोत. आजचा आपला प्रवास असणार आहे तारकर्लीला. इथून साधारण 4 तास तरी दाखवत आहे गुगल मॅपवर. मध्ये स्टॉप वगैरे पकडायला जवळजवळ 5-5.5 तास लागतील. आणि त्यातच आज आम्हाला कळलं आहे की आज अंगणेवाडीची जत्रा आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा काही अंदाज आत्ता घेता येणार नाही. तरी बघू, मॅपनुसार तर ट्रॅफिक तर नाही आहे, पण आता लागलीच तोपर्यंत आणि थोडा डिले होईल, दुसरा काही ऑप्शन नाही आहे. कोल्हापूरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. रात्र झोपही खूप छान लागली. काल जेवढं दुपार गरम होतं त्याप्रमाणे आता खूप थंड आहे. आणि राहायला आम्ही रंकाळा तलावाजवळ होतो, त्यामुळे फायनली आम्ही पोचलेलो आहोत. 12:35 झालेली आहेत. आम्ही सकाळी कोल्हापूरवरनं बरोबर 8:30 निघालो होतो. आता झाले 12:35. तर हा 4 तास 5 मिनटाचा प्रवास होता. मध्ये आम्ही एक 10-15 मिनटात एक ठिकाणी थांबलो होतो. अदरवाईज आम्ही कंटिन्यूस ड्रायव्हिंग करून आलेलो आहे. रस्ता तसा इथपर्यंत चांगला आहे कोल्हापूर ते. फक्त मध्ये फोंडाघाटमध्ये थोडासा एक 10-15 मिनटाचा रस्ता तुम्हाला थोडा चांगला नाही आहे, पण दॅट्स ओके, दॅट इज मॅनेजेबल. तर तुम्ही बघू शकता ही पूर्ण पार्किंग आहे MTDCची. खूप मोठी पार्किंग आहे. आता आपण एंट्री करतोय MTDC रिसॉर्टमध्ये. सगळीकडे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं. आता आपण पहिले रिसेप्शनला जाणार आहोत. रिसेप्शनवरून चेकिंग करून रूमची चावी घेऊया. सकाळी 11 वाजता चेकिंग होतं, आता वाजलेत 1, त्यामुळे वाटत नाही काय प्रॉब्लेम आहे. मिळतील, रूम मिळेल, कारण की 12:30-1पर्यंत आम्ही आलेलो आहे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, सगळीकडे नारळाची झाडं आहेत आणि या नारळाच्या झाडाच्या बाजूलाच बीच आहे. दाखवतो तुम्हाला मी. आपण आता रिसेप्शन एरियाजवळ आलेलो. आता तुम्ही बघितलं रिसेप्शन, हे बघा, अट्रॅक्शन नियर MTDC सारखं. आता मी तुम्हाला MTDCचं रेस्टॉरंट दाखवणार आहोत. ॲक्च्युली कोल्हापूरवरनं तारकर्लीला येईपर्यंत आम्हाला एकही असं रेस्टॉरंट सापडलं नाही जिथं आम्ही जाऊन जेवण करू शकतो, चांगला नाश्ता करू शकतो. कारण की मी सोडलो तर माझे सगळे फॅमिली मेंबर व्हेज आहेत, त्यामुळे आम्ही शोधत आलो, पण शेवटपर्यंत आम्हाला एकही रेस्टॉरंट सापडलं नाही. आम्ही अपेक्षा करत होतो की MTDC रिसॉर्टमध्ये असं एखादं रेस्टॉरंट सापडेल, आणि शेवटी ती आमची इच्छा फुलफिल झालेली आहे. तुम्ही तर बघू शकता MTDC कोरल रेस्टॉरंट आहे आणि याचे रेट खूपच रिजनेबल आहेत. खूप म्हणजे खूप रिजनेबल आहेत आणि टेस्टही खूप छान आहे. आम्ही आत्ताच जेवण करून आलेलो आहे, त्यामुळे रेट्स एकदम रिजनेबल आहेत. तुम्ही येऊन बिनधास, फक्त तुम्हाला इथं जेवण करायचं आहे, नाश्ता करायचा आहे, रूम सर्व्हिस अवेलेबल नाही. आत्ताच आपण कॅफे बघितला, रेस्टॉरंट, ते रेस्टॉरंट आहे MTDCचं. आपण इकडे एंट्री केली होती समोरपणे, आणि हे रिसेप्शन आहे. हे बघा, हे रिसेप्शन आहे, हे रेस्टॉरंट आहे. आता मी तुम्हाला घेऊन जातो समुद्राच्या साईडला. अगदी रेस्टॉरंटच्या समोरच, MTDC रिसॉर्टच्या समोरच समुद्रकिनारा आहे. तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, अगदी छान लोकेशन आहे. लोकेशन म्हणजे एकदम मस्तच, काय बोलणार लोकेशनबाबत. हे बघा, हे लोकेशन आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा दिसतात इकडं. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीबद्दल मी नंतर तुम्हाला सांगतोच. का समुद्र आहे. आता दुपारचे 1 वाजता आहेत. 1 वाजतासुद्धा एवढं ऊन नाही आहे, गरमी होत नाही आहे. समुद्रकिनारा असल्यामुळे कंटिन्युअस हवा चालू आहे. बघू शकता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा चालू आहेत. ते बघा, पाण्यात सुंदर आहे. आणि इथं मागे तुम्ही बघितलात तर या रिसॉर्ट तुम्हाला हे दिसत आहेत टेंटसारखे, तर तिथं आम्ही राहायला आहोत. असे रूम्स आहेत. हे बघा, खूप असं छान इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे. तुम्ही जर बघाल, खूप एकरमध्ये पसरलेला परिसर आहे MTDCचा. खूपच छान. बघाल तर सगळीकडे नारळाची झाडं आहेत, सगळीकडे नारळाची झाडं आहेत, आणि ठिकठिकाणी बसायला आहे त्यांनी सोय केलेली आहे. जसं की आपण समुद्रातून जेव्हा ॲक्टिव्हिटी संपून परत येतो त्यावेळी इथं बसायला वगैरे सगळं बेंचेस वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. आता आपण आलेलो आपल्या रूमजवळ. रिसेप्शनवर फक्त 2 मिनटं लागली,
फक्त आयडेंटिटी कार्डची एक त्यांनी फोटोकॉपी घेतली आणि एक सही. आता फक्त 2 मिनटात त्यांना चावी मिळाली, त्यामुळे जास्त टाईम लागला नाही. आता बघूया आपण रूम कसा आहे. रूम बघू शकता तुम्ही. आणि या MTDCच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे चार्जेस आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून सगळ्याचे प्राइजेस तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्राइसेस आहेत. तुम्ही आपल्या सोयीप्रमाणे आपल्या बजेटप्रमाणे रूम बुक करू शकता. हे बघा, बेड आहे, AC आहे, फॅन्स आहेत. आम्ही एक एक्स्ट्रा बेड सांगितला होता, त्यामुळे एक्स्ट्रा बेड आहे. ते एक्स्ट्रा बेडसाठी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. टेबल आहे. बाथरूम दाखवतो मी तुम्हाला. बाथरूम कसा आहे. हा बाथरूम आहे. हँड वॉश, बॉडी वॉश, शॅम्पू, हीटर सुद्धा चालू आहे. छोट्याशा जागेत छान असा बनवलेला आहे बाथरूम. क्वाईट बिग, खूप छान आहे. कपाट आहे. हा ड्रेसिंग टेबल आहे. एकंदरीत छान आहे. जसा एक्सपेक्टेड होता तसाच रूम आहे. वेगळं काय नाही. मेन म्हणजे समुद्रकिनारी असल्यामुळे थोडं गरमी आहे, गरम हवा चालू आहे. त्यामुळे रात्री ACची गरज पडू शकते. त्यामुळे AC आणि 2 फॅन खूप महत्त्वाचे आहे. अदरवाईज रूम स्पेशियस आहे. MTDCच्या रिसॉर्ट साईटवर तुम्हाला वेगवेगळ्या बजेटमध्ये रूम सापडतील. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही रूम बुक करू शकता. TV सुद्धा आहे. बघा, TV सुद्धा आहे. केटल आहे, पाण्याच्या बॉटल्स आहेत, ग्लास आहे, TV आहे. छान आहे. ओके, फ्रीजसुद्धा आहे. फ्रीज आहे, छान आहे. गुड. चला, आपण पोचलेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टवरती.